गाईज आज आहे 8 मार्च आणि आज आहे जागतिक महिला दिवस म्हणजे हॅपी वुमेन डे। आणि आता आम्ही करायला चाललोय एक छोटस सेलिब्रेशन ते पण फक्त घरामध्ये। तर घरामध्ये पण तुम्ही सेलिब्रेशन करू शकता, कसं काय कुठल्या पद्धतीने, तर ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत नक्की बघा। आम्ही कसं सेलिब्रेशन करतो, काय करतोय ते। आणि आता आम्ही चाललोय केक आणायला, तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवते। चला तर मग तर बघू शकता गाईज आपण आलोय केकच्या दुकानामध्ये आणि केक घेतलाय, डन झालेला आहे। बघूया आपण, हे बघा हे बघा केक आता नाव लिहित आहे त्याच्यावर। काय हो स्पेशल केक घ्यायला बघा केक वर नाव पण टाकलेलं आहे हॅपी वुमन डे म्हणून, बघू शकता। हा आणि फ्लेवर कुठला आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा। हे बघा तुमच्या ताईने वुमन डेचा केक घेतलेला आहे अशा प्रकारे आणि केक शॉप मधून आता बाहेर निघत आहे। आणि चला मग आता कुठं सेलिब्रेशन करायचं? आपल्या होम मध्ये। चला तर मग पुढचं सेलिब्रेशन आम्ही तुम्हाला दाखवतो, नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। चला तर मग बघा काही आमचं छोटस सेलिब्रेशन चालू झालेलं आहे। आणि आपला सोनू बघा, ओ केक नको कापू दादा। वुमेन डे महिला, आपल्या महिला त्यांचा आज मान सन्मान आहे, तर आपण त्यांच्या हस्ते केक कापूया। आणि वुमेन डे, जागतिक वुमेन डे म्हणजे जागतिक महिला दिवस 8 मार्च रोजी असतो। सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्यांना मान सन्मान देऊन त्यांचा केक कापावा आणि वर्षभर त्रास नाही द्यावा। त्यांचा असाच मान सन्मान करावा। आज ते आहे म्हणून स्त्री आहे म्हणून तुम्ही आहोत, स्त्री शक्तीला नाव ठेवायच्या आधी पुरुषांनी लक्षात ठेवायचं। ओके चला तर मग कोण देतं आणि कोण सहन करतं। चला तर मग फंक्शन बघा छोटासा आमचं घरगुती। चला आणि बघा गाईस अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन करत आहे आणि आम्ही दरवर्षी करतो गाईस। मागच्या वर्षी आम्ही तुम्हाला दाखवलं नसेल काय माहिती, नवजा केला होता, पण यावर्षी आम्ही तुम्हाला दाखवत आहे गाईस। आम्ही दरवर्षी करतो आणि महिलांचा सन्मान मान, आज 8 मार्च वुमेन डे, आज रात्रीचे 10 वाजले, थोडा आम्हाला उशीर झालाय, पण आम्ही तो मान सन्मान आणि एक छोटासा वुमेन डे जागतिक महिला दिवस म्हणजे लोकांनी बाहेर खूप एन्जॉय केला आणि जागोजागी कार्यक्रम होते, त्यांचा सत्कार केला महिलांचा। आज व्हॉट्सअपवरती पण खूप मेसेज आले, महिलांचा सत्कार करण्यात आला। आपण पण एक छोटासा केक आणलेला आहे आणि त्या केकच्या माध्यमातून आपण मस्तपैकी छोटासा एक एन्जॉय म्हणून घरगुती आपण महिला दिवस साजरा करत आहे। आणि सगळ्यांनी असं एक एन्जॉय, लाईफ मध्ये काय आहे एन्जॉय करतच राहायचं, एन्जॉय केल्याशिवाय मजा नाहीये। आज दिवस खूप म्हणजे एकदम खतरनाक चालू आहे, त्यामुळे एन्जॉय करायचा मस्त। आणि चला तर मग आता आपण केक कटिंग करायला घेऊया आणि महिलांचा वुमेन डे साजरा करूया। तर मी तुम्हाला सांगू इच्छित आहे सगळ्यांना, माझ्या युट्यूब फॅमिलीला व माझ्या परिवारातर्फे सगळ्यांना तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। ही एक महिला अशी नारी आहे जी घराच्या बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तिला काहीच कळत नाही। तर महिलांनी खरंच एक घरातलं पण तुम्ही सगळे काम करून तुम्ही स्वतःवर लक्ष पण ठेवायला पाहिजे आणि स्वतः काय होऊ शकतं ही स्वतःची जिद्द पाहिजे। आता मी पण घरामध्येच काम करत होती, पण आमच्या इथं एक रोजी फाउंडेशन जे एक नाव आहे मॅडमांचं, खूप इम्पॉर्टंट नाव आहे आणि नावाजलेलं नाव आहे। त्या मॅडमांनी आज आमच्यासाठी काय केलंय ते आम्हाला माहिती। इथं घरोघरी सगळ्या बायका घरामध्ये काम वगैरे करायच्या, तर त्या मॅमनी खरंच त्यांना बाहेर काढलं या स्थितीमधून आणि क्लास उभारले। इथं ब्युटिशियन भरपूर क्लासेस आहे, असं मी एवढं सांगू शकत नाही तुम्हाला। तर एवढंच, खरंच या मॅडमांचं खूप खूप आभार। आणि आम्हाला अशीच आमची एक जिद्द उभारली की नाही आम्ही पण काहीतरी करू शकतो बाहेर निघाल्यावर। या मॅडमांच्या पुढे हे शक्य झालं
आणि खरंच स्त्री शक्ती एक खूप मोठी आहे ही शक्ती, आणि स्त्री मध्ये खूप ताकद पण आहे सहन करण्याची. आणि ती स्त्री पूर्ण लग्न होऊन आल्यानंतर म्हणजे ती पूर्ण फॅमिलीला सांभाळते आणि नंतर त्यांना म्हणजे वंशज म्हणजे निर्माण होतं त्यांच्यामध्ये, म्हणजे फॅमिलीमध्ये एक काय काय करू शकते, म्हणजे मुलांना सांभाळणं, घरातली कामं सांभाळणं. काही काही लेडीज तर म्हणजे त्यांचा खूप आपल्याला म्हणजे मान अभिमान खूप आहे की घरात काम करून मुलांचं करून कामाला पण जातात, कामावरून परत घरी आल्यावरती घरात काम करतात. हा दिवस जागतिक महिला दिवस त्यांचा असतो, त्यामुळे त्यांचं या दिवशी छोटस सेलिब्रेशन करून एन्जॉय करा असं म्हणण्यात येत आहे. ते वर्षभर तुम्ही ना स्त्रीचा आदर करा. स्त्रीला जेवढा तुम्ही आदर द्याल ना तेवढा समोरचा देणार. तुम्ही नाही देणार तर समोरचा नाही देऊ शकत. हे आपल्यावर ना असं जेवढे आपला नवरा आदर करतो ना तेवढे बाहेरचे लोक करतात. खरंच माझ्या नवऱ्याने पण मला असाच सपोर्ट केलेला आहे. या ठिकाणी मी घरात होती पण माझ्या नवऱ्याची पण जिद्द होती की मी काहीतरी करावं, आणि त्या ठिकाणी मी आणि आज तुमच्या कुसुमताईचा बेसिक क्लास पूर्ण होऊन आज तुमचा त्यांचा बेसिक नंतर जो कोर्स असतो म्हणजे काय ऍडव्हान्स कोर्स तो पण आता 1-2 दिवसात एक्झाम फायनल होईल आणि त्याच्याही नंतर सर्टिफिकेट भेटेल, त्याचाही ब्लॉग येईल. आणि मला तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने, माझ्या युट्यूब फॅमिलीच्या आशीर्वादाने मला बेसिक पार्लरचं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. मी ते तुम्हाला युट्यूब मध्ये व्हिडिओ मध्ये दाखवेल, ते तुम्ही नक्की बघा. आणि खरंच अशा तऱ्हेने अशा प्रकारे मला बेसिकचं फर्स्ट क्लास मध्ये मी पास झालेली आहे. आणि आता बेसिक मध्ये ऍडव्हान्स मध्ये पण माझा एक्झाम आहे, आता प्रॅक्टिकल झालेला आहे आणि माझा आता ऍडव्हान्सची एक्झाम आहे, त्याच्यानंतर कळेलच तुम्हाला, ते पण मी तुम्हाला दाखवणार. चला तर मग आता सेलिब्रेशन आपण गेलं 10 वाजून गेलेले आहे. परत एकदा तुम्हाला हॅपी वुमन डे. हॅपी वुमन डे. तुम्हाला परिवाराला, माता भगिनींना, तुम्ही पण सगळे घरी सेलिब्रेशन करा गाईस. पहिला मान मागला होता पण मी माझ्या मुलाला आणि माझ्या नवऱ्याला देणार. आणि आता आम्ही फिरणार. आता मी केलं आणि आमची वाली या असं सेलिब्रेशन करत राहा काहीच, आनंदित राहा आणि सगळ्यांबरोबर चांगलं आनंदीमध्ये राहा, सगळ्यांशी चांगलं वागा, सगळ्यांची माणूस किंवा खरं मानवता धर्म आहे. कोणी किती कसं वागलं ना तर आपली मदत आपण करायलाच पाहिजे. कोणी जरी दुश्मन असला ना त्या ठिकाणी जर आपण मदत केली ना त्या दुश्मनालाही वाटतं की मी हिच्याशी एवढे गद्दारीपणा करत होती, एवढं दुश्मनाप्रमाणे वागत होती, पण या ठिकाणी हिने माझी काय परिस्थितीमध्ये मदत केली त्याला जाणीव होते या गोष्टीची. तर मग हॅपी राहा. काय आजकाल लाईफ खूप म्हणजे खराब होत चाललेली आहे, म्हणजे माणसाचं काही होऊ शकतं, त्यामुळे असं आनंदित राहा. फंक्शन बनवा, कार्यक्रम बनवा, एन्जॉय करा लाईफ तुमची. कारण लाईफ आपण एकचदा जगू शकतोय, लाईफ मध्ये आपला एकचदा जन्म होऊ शकतोय, त्याच्यानंतर आपण नाही बघू शकत की आपला पुन्हा जन्म होतोय की नाही होतोय, त्या ठिकाणी आपल्याला काही माहित नसतं. तर तुम्ही पण हॅपी राहा आणि स्वस्थ राहा आणि आम्हाला आणि मस्त राहा आणि आम्हाला असाच सपोर्ट करत राहा. तुमच्या आशीर्वादाने आमचा 2000 वॉच टाइम पण पूर्ण झालेला आहे. 2,500 जवळजवळ आम्ही आता मॉनिटाईजच्या दिशेने चाललेलो आहे. आमचं चॅनल मॉनिटाईज होईल आणि तेव्हा आम्ही एक छोटस परत सेलिब्रेशन करू, ते तुम्हाला दाखवू. आणि बघा काही लवकरात लवकर तुम्ही पण आम्हाला ना जास्तीत जास्त सबस्क्राईब पण वाढवा. काही आता जागतिक महिला दिवसाचा कार्यक्रम बनवलेला तुम्हाला कसा आवडला ते कमेंट मध्ये नक्की सांगा काही. आणि चला तर मग हा छोटासा कार्यक्रम बनवलेला आहे, तर तुम्हाला कसा वाटला तर हा व्हिडिओ इथं एंड करण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करा, विसरू नका. चला तर बाय बाय गाईस. गुड नाईट. हॅपी वुमन डे ऑल. बाय.